ऐक पंढरीच्या राया
पंढरीच्या राया मौन धरिसी तुकाया स्वये शिवभक्त तू अससे स्वये शिवभक्त तू अससे शिवनिंदा ऐकसी तू ही झालासी गर्विष्ठ तू ही झालासी गर्विष्ठ ऐसे भासे मदस्पर्श वैभवाचा गर्व हरी आता शिव भजन करी मनमत मने पंढरीराया मनमत मने पंढरीराया वेळ दौडू नको माया स्वयं शिवभक्त तू अससी शिवहर शिवहर ऐक पंढरीच्या राया मौन धरिसी तुकावाया. आजच्या या परममंगल प्रसंगी गजर शिवनामाचा या असलेल्या उपक्रमामध्ये आजपर्यंत चालत आलेले 124 संकीर्तन आणि त्या 124 संकीर्तनाच्या नंतर येणारा आजचा जो काही भाग आहे तो 125वा आणि ह्या उपक्रमाच्या द्वारे 125वा याचा अर्थ आहे 1, 2 आणि 5. 1 त्याच्यानंतर 2 एकाचे 2 आणि नंतर 5. शिव परमात्मा तुझा जीवात्मा आणि पंचभूतात्मक असलेलं शरीर आणि दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलं तर पंचभूतात्मक असलेलं शरीर आणि त्यामध्ये त्रिगुण मिसळले अष्टधा प्रकृती स्वरूप अष्टभोग स्वरूप. आजचा हा परमसुदीन त्यातले त्यात आजच्या दिवसाचं खरं महात्म्य म्हणजे आजचा प्रदोष. प्रदोष या शब्दाचा अर्थ आहे प्रबळ असलेले दोष शमन करणारा. प्रबळ असलेले दोष शमन करणारा आजचा हा परमसुदीन. प्र म्हणजे परमज्ञान देणारा, दो म्हणजे दोषाचं क्षालन करणारा आणि श म्हणजे षड्विकाराचं दहन करणारा. या तीनही अर्थानुसार आजचा हा असलेला प्रदोष आणि या प्रदोषाच्या सुमुहूर्तावर परमसुदिनी या जी काही आजची मिळालेली सेवा आहे या गजर शिवनामाच्या या उपक्रमामध्ये ती माझ्यासारख्या पामराला मिळालेली आहे आणि ती जी काही मिळालेली आहे त्याचा आजचा अभंग जो काही आहे तर तो आम्हाला मनमत स्वामींनी 5 चरणामध्ये समजून सांगितला की बाबा रे, ज्ञानाला कोणत्या पद्धतीने समजून सांगावं, देवाला कोणत्या पद्धतीने समजून सांगावं, अज्ञानाला कोण्या पद्धतीत समजून सांगावं, तो आजचा असणारा कीर्तनाचा अभंग आणि त्याचा असणारा हा आजचा सार आहे. शिवार या उपक्रमामधून मिळालेला अभंग ऐक पंढरीच्या राया. या ऐक पंढरीच्या राया या अभंगासाठी आजचा दिवस निवडला गेला आणि आजचा दिवस निवडून माझी या ठिकाणी उपस्थिती लावायला लावली. ते पहिले आपल्याला समजून सांगणारे आणि उपक्रम चालवणारे फक्त गजर शिवनामाचा पाहिजे बर का. काय सांगितलं त्यांनी? शिवनामाचा गजर सांगितला का? नाही. शिवकुमार स्वामीजी
नळेगावकर यांनी राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य यांच्या प्रेरणेनं, तसंच डांगे सर असणारे आमचे त्यांच्या अनुमोदनानं, बीड जिल्ह्याचे असणारे गोरोबा काका, त्यानंतर शिवानंद गिरी गुरुजी वगैरे वगैरे असणारं त्यांचं मंडळ, आणि ह्या सर्व जणांच्या मंडळानं हा कार्यक्रम राबवलेला आहे, तो लाईव्ह फेसबुक रूपानं. आणि या फेसबुक रूपामधून मिळत असलेलं हे संकीर्तन सर्व समाज बांधवाला या लॉकडाऊनच्या आणि गती रोखल्यामुळं, धर्माची गती या लॉकडाऊन रोखल्यामुळं आणि ह्या पद्धतीचं असणारं प्रसारण करण्याचं त्यांनी ठरवलं. त्या ठरवलेला असताना माझ्याकडे असणारा हा 5 चरणाचा अभंग आहे. असो, हा अभंग आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. शिवहर अभंग सोडवताना प्रथमतः आम्ही श्री 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 सद्गुरू श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य यांच्या चरणी अनंत वंदन करून, तपोरत्न प्रपंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांच्या चरणी अष्टांग दंडवत करून, सद्गुरू रेवणसिद्ध शिवाचार्य महाराज, डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज लिंगैक्य असलेले यांच्याही पवित्र पावनचरणी अष्टांग नमन करून, तसंच वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, तसंच आमचे महादेव शिवाचार्य महाराज वाईकर, शंभोलिंग शिवाचार्य महाराज, अंबाजोगाईकर, नंदकिशोर शिवाचार्य महाराज सोनपेटकर, तसंच काशीनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर, करबसव शिवाचार्य महाराज वसमतकर, दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर, आणि जे काही पंचपीठामधून ज्यांनी आचार्य पद प्राप्त केलेलं आहे अशा सर्व आचार्यांच्या चरणी नतमस्तक होऊन, गजर शिवनामाच्या या उपक्रमामध्ये आजपर्यंत ज्या ज्या काही माहेश्वर मूर्तींनी आपली सेवा दिली, ते जंगम मूर्ती यांनाही माझा अष्टांग दंडवत करून, तसंच गजर शिवनामाचं या पेजवर जे काही माझे बांधववर्ग वीरशैव लिंगायत असतील, माझे मातृवर्ग असतील, तसंच त्यांना अनुमोदन करणारे आणि फेसबुक वरून पाहणारे जे काही प्रेक्षक असतील, श्रोती असतील, या सर्वांच्या हृदयामधील चित्शक्तीला पुनश्च एकदा अभिवादन मी करतो. तसंच या ठिकाणी उपस्थित असलेले संगीत अलंकार आमचे लिमराज पाटील, युसुफ वडगावकर, तसंच संगीत विशारद असलेले आसाराम महाराज कापसे, तसंच या ठिकाणी वादक तबला विशारद असलेले राजाभाऊ तळेकर, तसंच आमचे किरण शिंदे मृदंगाचार्य, आणि माझे बांधव वर्ग या ठिकाणी उपस्थित असलेले आणि मातृवर्ग, या सर्वांच्या हृदयामधील चित्शक्तीला अभिवादन करतो. तसंच यांना सगळ्यांना ज्यांनी काही अनुमोदन दिलं असे असणारे संत शिरोमणी शिवयोगी मनमत माऊली यांना शतशः या ठिकाणी नमन करतो. तसंच शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्याही चरणी अनंत प्रणिपात मी या ठिकाणी करतो. तसंच महात्मा बसवेश्वर याच्याही चरणी समर्पित माझं मस्तक आहे. या शिवक्षेत्रामध्ये विराजमान असलेलं भगवान शिवदैवत त्यालाही या ठिकाणी वंदन करून आजच्या या सेवेला आणि सुरुवात करूया. शिवहर शिवहर तसंच या ठिकाणी उपस्थित आमचे शंकर स्वामी जायफळकर परमस्नेही असलेले, हे सुद्धा फेसबुक लाईव्ह वरून पाहत आहेत. जे काही माझे स्नेही मंडळी असतील त्यांना सुद्धा
जे माहेश्वर मंडळी असतील त्यांना नमस्कार, तसंच माझे मित्र मंडळी असतील त्यांना अनेक उत्तम आशीर्वाद या ठिकाणी प्रस्थापित करून या विवेचनाला मी सुरुवात करतोय. जी काही समजावून सांगण्याची पद्धती आहे ती सुद्धा जमली पाहिजे महाराज, आणि ते कोणालाही शक्य नाही. या कलियुगामध्ये जे जे काही व्यासानी पुराण रचले त्या पुराणाचा महत्वाचा भाग म्हणजे दोनच शब्दात महाराज, पाप एक आणि दुसरं पुण्य. का रचले व्यासानं? सत्कर्मे परम पुण्याय दुष्कर्माय पाप पीडना. दोन शब्द होते, एक पाप आणि पुण्य म्हणजे काय जगाला सांगायचं होतं, म्हणून व्यासाने 18 पुराण रचले. आणि त्या पाप आणि पुण्याच्या मधला जो काही भाग आहे, जो ज्ञानाला कधी कधी कळत नाही, देवाला कधी कधी समजत नाही, संताला कधी कधी कळायला तयार नाही, असे काही भाग असतात महाराज सज्जन. आणि मग असाच असणारा काही भाग आहे जो समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्या माझ्या मनमत माऊलीनं. मनमत माऊली कोण? ज्यांनी शिवलिंग स्वामीच्या आणि माता पार्वतीच्या उदरी जन्म पावले, अवतार धारण केला 1482 इसवी सणाला. आणि ज्यावेळेस आमचे मनमत माऊली बाल सौंगड्यासह खेळत होते त्यावेळेस त्यांच्या समोर एकच ध्येय होतं, ते म्हणजे शिव आराधना. आणि ती शिव आराधना करत असताना त्यावेळेस असे काही म्हणजे तबला, ढोलकी वगैरे काही वाद्य अस्तित्वात नव्हते. हा काळ 465 जवळजवळ वर्षाचा आहे. आणि अशा या काळाच्या वेळी आमच्या मनमथानी बाल संगड्यासह खेळत असताना शिवनामाचा गजर करायचा आणि डप आणि तुंतुने वाजवायचे. त्यावेळेस काय होतं, डप आणि तुंतुने वाजवायचे आणि आमचे मनमत माऊली शिवधर्माचा प्रचार करायचे. आणि या शिवधर्माचा प्रचार करत असताना प्रत्येक गावोगावी जाऊन हाक मारायचे, यारे यारे लहान थोर भरते इथं जाती धर्म कोणताही उरवलेला नाही आमच्या मनमत माऊलीनं. का? सर्वांना शिवपूजन आहे, सर्वांना शिव आराधना आहे आणि सर्वांनी शिवपूजन करण्याचं योग्य आहे. आणि असे असणारे मनमत माऊली डप तुंतुन घेऊन लावण्या म्हणायचे कधी, पोवाडे गायचे कधी, देवीचा असणारा जोगवा मुळपीठ वासिनी म्हणून सुंदर प्रकारचं त्याने रचलेलं आहे. रचना भरपूर केलेल्या आहेत आणि त्या रचनेच्या द्वारे जगाला उपदेश करत आमचे मनमत माऊली आणि पंढरपूर मध्ये आले. शांतलिंग स्वामीचं भेट घेतलेली आणि भेट घेऊन पंढरपुरामध्ये गमन केलं, प्रवेश केला आणि प्रवेश केल्याच्या नंतर पाहिलं आमच्या पंढरपूरमध्ये हरिभक्तीचा महापूर ओसंडून वाहत होता. आणि अशा हरिभक्तीच्या पुरामध्ये
आणि आमच्या मनमत माऊलीनं प्रवेश केला आणि प्रवेश केल्याच्या नंतर मनामध्ये विचार केला की बाबा रे, शिव तोची देव येरते सेवक विष्णू ब्रह्मादिक सुरासुर. सांगितलं बाबा रे, शिव तो असणारा देव आहे आणि बाकी इतर असणारे सगळे असणारे सेवक आहेत. महादेव ऐसे जयासे नाव, सांगितलं बाबा रे की महादेव का म्हटलेलं आहे, कारण का तो सर्व देवाचा देव आहे. आणि म्हणून मनमथाच्या मनामध्ये विचारणा आली की आपण या असलेल्या पंढरीरायाला बोलावं. असं याच्या अगोदर कोण कोण बोललं होतं? काही जणांनी गुरुला बोललेले होते, काही जणांनी देवाला बोललेले होते, काही जण राजाला बोललेले होते. आता याच्यामध्ये जे काही संत आहेत त्या संतांना कोण बोललेले आहे? त्यावेळेस आमच्या राजा जनकाच्या राजधानीमध्ये, त्यावेळेस जनकाच्या राजधानीमध्ये शुकाचार्य आले. त्यावेळेस शुकाचार्यांनी दूताकरवी जनक राजाला सांगितलं, जा मी शुक आलो म्हणून सांगा. त्यावेळेस आमच्या जनक राजानं सांगितलं, महाराज तुम्ही एकटेच या, दुसऱ्याला कोणाला आणू नका. बरोबर आहे. संताला कोण बोललं? राजा जनक, जो अष्टावक्राचा शिष्य होता. त्यावेळेस शुकाचार्याला प्रश्न पडला की माझ्यासोबत अजून दुसरं कोण आहे? आणि म्हणून शुकाचार्यांनी 3 वेळा पाठवलं, 3 वेळेस तेच उत्तर आलं, तुम्ही एकटे या, दुसऱ्याला आणू नका. आणि मग शुकाचार्याने अनुष्ठान मांडलं आणि ओळखलं माझ्यासोबत दुसरा कोण आहे. तो कोण होता? मी. तो कोण होता? मी. निवाडा झाला. ज्या जनकाचा गुरु होता अष्टावक्र, त्या अष्टावक्राचे
पिता कहोल ऋषी, अष्टावक्राचे पिता कहोल ऋषी आणि सुजाता नावाची माता होती महाराज. उद्दालक मुनीचा नातू होता आणि श्वेतकेतूचा भाचा होता अष्टावक्र. ज्यावेळेस आमचे कहोल मुनी उद्दालकाकडं शिक्षा ग्रहण करण्याकरता गेले त्यावेळेस सर्वांमध्ये प्रवीण शिष्य हा कहोल आमच्या उद्दालक मुनीला दिसला. आणि उद्दालक मुनींनी पुढे चलून आपली मुलगी असणारी सुजाता ही कहोल ऋषीला देऊन टाकली. अनुक्रमे काही काळ क्रमण झाल्याच्या नंतर, निघून गेल्याच्या नंतर सुजाताला दिवस गेले आणि त्या ठिकाणी ती सूर्याची आराधना करायची. एकीकडं उद्दालक मुनी सर्व ऋचा त्या ठिकाणी म्हणायचे आणि शिक्षण मिळायचं त्या ठिकाणी सर्व आश्रमामध्ये. त्याचे संस्कार असणावर गर्भावर पडले आणि असंच करत असताना 6व्या ते 7व्या महिन्यामध्ये आमच्या विद्येसाठी जीवाचं रान करावं लागतंय. आणि जीवाचं रान करत असताना आमच्या कहोल ऋषीनं रात्रंदिवस त्याच्या ऋचा म्हणायच्या, अभ्यास करायचा. आणि असं करत असताना एके दिवशी आमच्या कहोल ऋषीच्या ऋचा चुकल्या आणि कहोल ऋषीच्या ऋचा चुकल्याच्या नंतर आमच्या अष्टावक्रानं सांगितलं, ओ महाराज, तुम्ही अशा चुका का कराला? तुम्ही जे काही ऋचा म्हणालात त्या चुकीच्या म्हणालात. गर्भामधून आमच्या अष्टावक्रानं उद्गार काढले. कहोल ऋषीला राग आला. सांगितलं, मूर्खा, तू वाकडं तिकडे बोलतोस. गर्भामध्ये असून सुद्धा 8 ठिकाणी वाकडा होशील. मी तुला शाप देतोय. आणि त्या ठिकाणी अष्टावक्राचा जन्म झाला. गर्भामध्ये पित्याला समजून सांगणारा माणूस म्हणजे अष्टावक्र. दुसरा मुद्दा या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि वाल्या कोळ्याला वाल्या असणारा अंगद आणि वालीचं युद्ध होत होतं. सुग्रीव आणि वालीचं. आणि त्या युद्धामध्ये प्रभू रामचंद्रानं वालीला मारलं. बाण मारला आणि बाण मारल्याच्या नंतर वालीनं प्रभू रामचंद्राला विचारायला सुरुवात केली, महाराज, कोणता अपराध माझा आहे? कोणता अपराध माझा आहे? त्यावेळेस आमच्या प्रभू रामचंद्राला शब्द सांगता आले नाही. शब्द सांगता आले नाही. त्याच्यानंतरचा दुसरा भाग कृष्ण परमात्मानं पण केला होता, मी शस्त्र हातात धरणार नाही. आणि ज्या वेळेला भीष्मावर आमच्या कृष्णानं शस्त्र उगारलं त्यावेळेस अर्जुन पळत आला आणि सांगितलं, हे प्रभू थांबा. का करताय प्रभू? हे का करताय तुम्ही? अहो, तुम्ही पण घेतलाय. तुम्ही या ठिकाणी वचन दिलेलं आहे की मी शस्त्र हातात घेणार नाही. आणि आता देवाला समजून सांगणारा अर्जुन आणि हे सगळं समोर घडत असताना मौन धारण करणारा भीष्म. मौन धारण करणारा भीष्म. ज्यावेळेस आमच्या द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेला द्रौपदी असणारी दुःखामध्ये विवळ होऊन मागणी करत होती सगळ्याकडं, हे भीष्माचार्य, हे भीष्म पितामह, मला वाचवा, मला वाचवा. हे द्रोणाचार्य, हे कृपाचार्य, मला वाचवा.
पण समोर अन्याय घडत असताना सुद्धा मौन रूप धारण करून भीष्म आणि द्रोण आणि कृपाचार्य पाहत होते महाराज. काय होतं पुढं? अन्याय घडत होता, अनाचार घडत होता आणि हे अनाचार घडत असताना सुद्धा मौन धारण करणारे भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य. त्यावेळेला आमच्या द्रौपदीने विचारलेलं आहे, का आमच्या भीष्माला बोलता आलं नाही महाराज, कृपाचार्याला बोलता आलं नाही, द्रोणाचार्याला बोलता आलं नाही. त्याच्याही पुढं जाऊन जर सांगायचं म्हटलं तर प्रभू रावण असलेला आमचा, त्या रावणाला विभीषणानं समजून सांगण्याचा प्रयत्न केला. विभीषणानं समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु रावणानं तोही ऐकला नाही. मंदोदरी मौन होऊन पाहत होती. तिचा पर्यायच नव्हता काय महाराज. समोर अन्याय अत्याचार घडायला लागलेला आहे, तरी पण मौन होऊन पाहत होती आमची मंदोदरी. समोर अन्याय अत्याचार होत होता, तरीही भीष्म, द्रोण आणि कृप हे पाहत होते मौन होऊन. आणि असंच आमच्या मन्मथ माऊलीनं जगावर उपकार करत करत करत, जगाला उपदेश देत 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 आणि विठ्ठलाला बोलायला सुरुवात केली, पांडुरंगाला बोलायला सुरुवात केली. कारण का एकच तो संत आहे जो देवाला समजून सांगतोय. संत या जगाला हवा, हवा या जगाला, संत हवा या जगाला. हवा
विषयासक्तीचे ज्याने केले दहन, शिवयोगाचा ज्याने प्रचार केला, संत या जगाला वा संत या जगाला. जगाचं अज्ञान निवटण्यासाठी संतांनी जगामध्ये उपदेशाचं असलेलं पाऊल उचललं आणि तेच उपदेश करण्यासाठी, बोलण्यासाठी, समजून सांगण्यासाठी आणि विठ्ठल पांडुरंगाकडे गेले महाराज. आता तुम्ही म्हणता बाबा रे, आमच्या मनमथानी असे काय काय उपकार केले जगावर. मी सांगितलं की संतांनी या मनमथानं उपकार केले जगावर आणि उपकार करून उपदेशाचं पाऊल ठेवलंय पुढं. तर आमच्या मनमथानी ज्ञान काया सांगितली, अज्ञान काया सांगितली, गुरु रूप सांगितलं, तीर्थाचं महात्म्य सांगितलं, जंगमाचं महात्म्य सांगितलं, जंगम कसा पाहिजे त्या जंगमाचं महात्म्य सांगितलं, नवलिंग प्रकार सांगितला, षडचक्र भेदन सांगितलं आणि पंचाचार्य उत्पत्तिक्रम सांगितला, पंचाक्षर माहिती सांगितली, रुद्राक्ष माहिती सांगितली. त्याच्यानंतर बरेचसे ग्रंथ रचले, शिवानंद बोध, अनुभवानंद अमृत, गुरुगीता, परमरहस्य आणि नंतर शिवपाठ आणि अशा पद्धतीने बरेचसे काही वाङ्मय संतांनी तयार करून जगाला ज्ञान देण्याचा प्रयत्न केला महाराज. मोजता येत नाही जगाच्या मापान, मापान मोजता येत नाही जगाच्या मापान, मापान. ऐसे वैभव दिले मनमथ स्वामी, ऐसे वैभव दिले मनमथ स्वामी, ऐसे वैभव दिले मनमथ स्वामी. जगाच्या
मोजता येत नाही जगाच्या मापान, ऐसे वैभव दिले मनमत सान. एवढं वैभव आम्हाला मनमथाने दिलं. आणि अशा मनमथानं पंढरपूर मध्ये प्रयाण केलं. आणि पंढरपूर मध्ये प्रयाण केल्याच्या नंतर पंढरपूर आणि त्या ठिकाणी असलेला राजा, त्याला काय म्हणतात, पंढरी राया. या पंढरी राया हे नाव का? बऱ्याचशा संशोधकांनी आणि त्या पंढरी रायाची उकल करण्याचा प्रयत्न केला सज्जनो, परंतु काही जणांना थोडं बहुत मिळालं, काही जणांना थोडं बहुत मिळालं, मात्र सगळा काय अजून निर्णयापर्यंत पोहोचलेलं जग आहे हेही साशंकित आहे. ज्यावेळेस विश्वामित्राचे 100 पुत्र होते, त्या विश्वामित्राच्या 100 पुत्रापैकी काही औंड्र होते, काही पौंड्र होते, काही शबर होते आणि काही मुतीप म्हणून होते. या 4 पैकी औंड्र जी काही संतान होती ती आंध्र प्रदेशात राहिली आणि पौंड्र नावाची जी संतती आहे ती आमच्या वासुदेव पौंड्रक म्हणून राज्य मानलं गेलं होतं. त्या ठिकाणची असणारी ही जामात, जामात म्हणजे जावई होते, जावई होतो बरं का, जामात म्हणजे जातही होते. या ठिकाणी ही असणारी जामात तिथून या नगरीमध्ये आली आणि ह्या नगरीमध्ये आल्याच्या नंतर त्याला पंढरपूर मानलं गेलं. पौंड्रकचं पौंड्रकपूर सुरुवातीला शके 800च्या अगोदर, आता 1942, शके 800च्या अगोदरची गोष्ट आहे की त्यावेळेला हे पौंड्रक, काही जण त्यांना धनगर म्हणायचे, काही जण त्यांना पशुपालक म्हणायचे, काही जण त्यांना मुतीब, काही जण त्यांना शबर, शबर म्हणजे भिल्ल. आणि ह्या पद्धतीनं ती जाती असणारी या ठिकाणी आलेली आणि आल्याच्या नंतर तिथं पुंडरीकेश नावाचं शिवलिंग मंदिर आहे. ते अनादी आहे आणि त्या अनादी असलेल्या शिवाची आराधना बाकीचे सगळे लोक करत राहायचे. आणि मग शके 1111, शके 1111 म्हणजे 831 वर्ष आज झाले त्या गोष्टीला. राची ढेरे म्हणून संशोधनकार आहेत, माणिकराव धनपल्लवार म्हणून आहेत जे PhD करतात त्या विषयावर. त्यांनी हा जो काही आधार आहे तो आधाराची माहिती काढत चाललेले आहेत आणि त्या ठिकाणी विठ्ठलदेव नामक, विठ्ठलदेव नायक, लक्षात घ्या, विठ्ठलदेव नायक नावाचा सुमंत होता, ब्राह्मण. आणि मग त्या ब्राह्मणानं हे मंदिर आमच्या पंढरी रायाचं तिथं बांधलं आणि ती मूर्ती उभी केली. ही मूर्ती त्या ठिकाणी उभी केली म्हणून असा एक सार आहे आणि सिद्धांत आहे. मग त्या ठिकाणी असलेल्या पंढरीच्या आधारावर पांडुरंग म्हटलं गेलं. आणि हा जर सार तुम्हाला पाहायचा असेल तर स्थल महात्म्य म्हणून नावाचा ग्रंथ आहे आणि पांडुरंग महात्म्य म्हणूनही नावाचा ग्रंथ आहे. ह्या दोन्ही मध्ये हे मी जे काही आतापर्यंत सांगितलेला भाग आहे तो तुम्हाला सापडेल. मग त्या ठिकाणी असलेल्या पंढरीमध्ये ह्या मूर्तीला पांडुरंग नाव दिलं गेलं आणि त्या पंढरीमध्ये राहत असल्याच्या कारणानं त्याला पंढरी राया म्हटलं गेलं. एक पशुपालक सांगितला, एक कृष्ण पशुपालकच होता
आणि तो कृष्णाचा एक अवतार असला पाहिजे अशा प्रकारची मनामध्ये श्रद्धा ठेवून या ठिकाणी आणि ते पंढरी राया, पंढरीनाथ, पांडुरंग, बा, राया आणि माऊली, माऊली म्हटल्या जातं, बा बी म्हटल्या जातं विठ्ठोबा, आणि राया बी म्हटलं जातं. राया म्हणजे राजा, राया म्हणजे राजा. या ठिकाणी असलेला पंढरीचा राया आणि त्या पंढरीच्या रायाच्या भक्तीमध्ये जनसागर ओथंबून भक्ती करत होता. आणि अशा भक्तीमध्ये भक्ती करू दे हरकत नाही, भक्ती करण्याला कोणाचं मनाई नाही. भक्ती करायची तर कोणाची मनाई नाही, पण त्या भक्तीमध्ये अपशब्द नसावे, द्वेष नसावा, त्या भक्तीमध्ये षडविकार नसावेत, आणि त्या भक्तीमध्ये अहंकार नसावा, त्या भक्तीमध्ये भेद नसावा. असं असताना आमचे मनमत माऊली तिथे गेले आणि मनमत माऊलीनं पाहिलं काही लोक त्या ठिकाणी म्हणायला लागलेत, अलख खोल दे पलक, अलख खोल दे पलक, तेरी दुनिया की झलक, बम बोले टेकड़ी वाले, कैलाश के राजा, हमने भरा है चिलिम ताजा, तू भी दम लगा जा जा. आता मला सांगा माऊली, या ठिकाणी शंकरानं कधी गांजा वाढलेला पाहिला घ्या लोकांनी? शंकराने गांजा वाढलेला नाही पाहिला. काही लोक म्हणतात मंथन झालं, काही लोक काय म्हणतात मंथन झालं, आणि मंथन झाल्याच्या नंतर विष निघालं, आणि विष निघाल्याच्या नंतर बाकी सगळ्या लोकांना माघार घेतली आणि म्हणले जाऊ दे, म्हणले हे भोळा देव म्हणले, येडे म्हणले, खाऊ दे तेवढे त्याला. काय म्हणले? भोळा आहे. उपहासात्मक बोलतात महाराज काही बघा तुम्ही, काही ठिकाणी शिवाचा उपहास केला जातो. आता बऱ्याचशा ठिकाणी कीर्तनकार लोक सांगतात की बाबा रे, पंढरपूरला एकादशीला शिव भगवान आले. पण लक्षात ठेवा सज्जन हो, एकादशी कोणाची हे तर कोणाला कळलं पाहिजे ना. एकादश रुद्राणाम श्लोक आहे, एकादश रुद्राणाम प्रीत्यर्थ गरुड ध्वजा, पक्षे द्वये अपि सततम, करोत एकादशी व्रतम. काय सांगितलं की एकादशी 11 रुद्रासाठी प्रमाण आहे माझ्याकडे महाराज, ग्रंथाचा पुरावा आहे. काय सांगितलं त्यांनी की एकादश रुद्राणाम प्रीत्यर्थ गरुड ध्वजा, पक्षद्वये अपि सततम, पक्षातल्या दोन्हीही आणि नेहमी, करोत एकादशी व्रतम. गरुड ध्वज असणारा विष्णू परमात्मा एकादशी व्रत 11 रुद्रासाठी महिन्यातल्या दोन्ही पक्षातल्या करतो म्हणून सांगितलं. शिवहर शिवहर. आणि मग हेच लोक काय सांगतात की बाबा रे, भगवान शिव यात्रेला आले आणि यात्रेला आल्याच्या नंतर त्यांना जागाच नाही भेटली, आणि जागाच नाही भेटली मग काय केलं, मग पांडुरंगाला म्हणले, पांडुरंग म्हणला बसा माझ्या डोक्यावर. उपहास आहे महाराज. भक्ती असू द्या, निर्मळ अंतःकरणाची भक्ती असावी आणि सत्यत्वाची असावी, सगळ्यात महत्वाचं. उपहासात्मक नसावी. उपहास कधीच कोणाचा करू नये. तो जी शिव आहे तो इथंच नाही, सर्वत्र भरलेला आहे महाराज, आणि सगळ्यांचा राजा आहे. आणि नेहमी सगळेच जण म्हणतात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव गुरु साक्षात परब्रह्म. सांगितलं की बाबा रे,
विष्णू गुरुर्देव महेश्वर. हा गुरुर नाही, पुन्हा गुरु साक्षात गुरु का गुरुर, गुरुर नाही, पुन्हा नाही गुरुर, गुरु साक्षात परब्रह्म. आमची संत मंडळी बरीचशी म्हणते महाराज गुरुर साक्षात. गुरु साक्षात आहे, गुरु साक्षात परब्रह्म. तस्मै श्री गुरु नमः. गुरु ब्रह्मदेव आहे, गुरु विष्णू परमात्मा आहे, पण त्या गुरुचा देव गुरुर. महेश्वरा म्हटले का नाही, तिथं देव घातलं. देण्यास पात्र असलेला, देणारा, ज्याच्याजवळ देण्याचं सामर्थ्य आहे त्याला गुरु म्हटलं. आणि म्हणूनच आमच्या निवृत्ती महाराजांना सुद्धा, या ज्ञानेश्वराने सुद्धा निवृत्ती रूपी शंकराला गुरु केला. देण्याची पात्रता त्याच्याकडे आहे आणि म्हणून त्याला देव म्हटलं. आणि तो महादेव आहे, पण उपहास केला जातो महाराज. काही जण बिडी वळतात आणि बिडी वळत असताना सांगतात हे देवा टाकडम टुकडम महापुण्यम, एक एक झुरका गंगा स्नानम शाबित बिडी कन्यादानम. उपहास करतात महाराज, पण उपहास करू नये. आणि हे उपहास सगळा त्या जगामध्ये, त्या हरिभक्तीच्या पुरामध्ये, आणि हे निघत होतं बाहेर. आणि हे निघत असताना आमच्या मनमथ माऊलीनं पाहिलं आणि मनमथ माऊलीनं पाहिल्याबरोबर अंगाची आग झाली, तळमळ झाली आणि पहिल्या चरणात सांगितलं भक्त तू अससी. हे पंढरराया ऐक, तू का असं मौन धरलंस? मौन मनुष्य का धरतो महाराज? मौन का धरतो माणूस? समोर अत्याचार अनाचार चालत असताना सुद्धा मनमथ माऊली आमचे गणाचारानं बोलायला लागले. आणि गणाचाराचं वैशिष्ट्य, जर एखाद्या आपल्या आराध्याचं विडंबना आपल्या समोर होत असेल तर एक तर पुढच्याचा निपात करावा आणि आपलं तेवढं सामर्थ्य नसेल तर तिथून निघून जावं, म्हणजे ती निंदा ऐकू नये. याला गणाचार म्हणावं. आणि ह्या अनाचारावर प्रहार करत आमच्या गणाचाराचा आमच्या मनमथ माऊलीने विचारलं का मौन आहेस? आता मौन राहण्याचे 3-4 कारण असतात महाराज. एक तर काय ना काहीतरी स्वार्थ असतो म्हणून माणूस मौन बसतो. काहीतरी स्वार्थ असतो म्हणून
मौन बसतात. पुढे अनाचार झाला काय? दुसरं सहनशीलता म्हणून मौन बसतात. तिसरं त्यांचं अन्न ग्रहण केलं म्हणून मौन बसतात. आणि चौथं समोरचा जर दुष्ट, कळलं का पाटील? मौन धैर्यशी तुका वाया. अरे धडधड तुमच्या समोर अनाचार व्हायला लागलाय, अत्याचार व्हायला लागलाय, आणि त्या अत्याचारासमोर तुम्ही मौन बसता आणि अत्याचार होऊ देता पुढचा का? पंढरीराया आणि आमच्या मनमत माऊलीनं प्रश्न विचारला मला. मौन म्हणजे जो गुपचूप बसणे, तोंड बंद करणे. त्यावेळेस आमच्या पंढरीरायानं मौन अवतारे महाराज. आमच्या पंढरीचा पांडुरंग मौन अवताराचा आहे. मूर्ती काळी जरी असली तरी पांडुरंग ह्या नावाला साजेस पांढुर रंग, पांढुर रंग, पांढरा रंग त्यांनी धारण केला, विभूती रूपाचा, शिव रूपाचा, म्हणून त्याला पांडुरंग असं नाव दिलेलं आहे, असं शास्त्रात आहे पांडुरंगाचं. मग त्या ठिकाणी बाकीच्या बऱ्याचशा काही संतांना त्याला वेगवेगळ्या उपमा दिल्या महाराज. कोणी विठ्ठल म्हटलं, वि शब्दाचा अर्थ आहे ज्ञानी किंवा ज्ञानाला. ठ या शब्दाचा अर्थ आहे जे अडाणी लोक आहेत, जे अज्ञानी लोक आहेत त्यांना जाग्यावर आणण्याचं कार्य करणारा. आणि ल चा अर्थ आहे त्यांना उद्धरून नेणारा. आणि मग ह्या रूपामध्ये बाकीच्यांनी त्याला, बाकीचे जे काही संत मंडळी आहे त्यांनी सगळ्या रूपात त्याला पाहायला सुरुवात केली. काही जणांनी सांगितलं कानडा राजा पंढरीचा. सांगितलं सज्जनो काही जणांनी कानडा म्हणजे तो कन्नडचा आहे म्हणून सांगितलं. कन्नडी आहे, कर्नाटकी आहे. कानडा हो विठ्ठलू, कर्नाटकू तेने मज लाविला वेदू. काही जणांनी सांगितलं तो कर्नाटकू आहे, कानडी आहे, कानडी आहे. आणि काही जणांनी सांगितलं कांदा मुळा भाजी. काही जणांनी कांद्यामध्ये, मुळ्यामध्ये, भाजीमध्ये पाहिलं, तर काही जणांनी सांगितलं झाला महार. कोणी कांदा मुळा भाजी, काही जणी सांगितलं महार पंढरीनाथ, बऱ्याचशा संतांनी उच्चार केला. काही जणांनी सांगितलं कानडिया विठोबा कानडिया. अनेक रूपामध्ये त्याला पाहिलं आणि ते समोर प्रस्तुत केलं महाराज संत मंडळींनी, भक्त मंडळींनी. आणि असा आहे असणाऱ्या पांडुरंगा तू का मौन राहतोस? आणि म्हणून आमच्या मनमथाने विचारलं की बाबा रे का तुला काही शंका आहे का? पांडुरंगानं मनमथाकडे पाहिलं
त्या सांगितलं काही शंका वाटते का तुझ्या शिवभक्तीबद्दलची? हे दुसऱ्या चरणात सांगितलं. स्वतः शिवभक्त आहेस, स्वयं शिवभक्त तू अससी, हेही तुला आठवणीत राहिलं नाही का? पांडुरंगाष्टकामध्ये सांगितलं परब्रह्मरूपी लिंगाची आराधना करणारा माझा पांडुरंग आहे. एवढंच नव्हे, आमच्या मनमथाने सुद्धा सांगितलं शिवा वाचून आहे कोण? विठ्ठल मस्तकी शिवजान. विठ्ठलाच्या मस्तकावर शिवलिंग एवढंच नाही, जेवढे आमच्या विष्णू परमात्माचे अवतार आहेत त्या सगळ्यांना लिंग धरून या मौळी. विष्णू ब्रह्मांड हे पाळी. विष्णू परमात्माला लिंग धारण केल्याशिवाय ब्रह्मांड पालन करता येत नाही असं सांगितलं गेलं. आणि स्वतः शिवभक्त आहेस. त्यावेळेस पांडुरंगानं पाहिलं मनमथाकडं आणि मनमथानं सांगितलं तूच एकटा नाहीस, सगळे शिवभक्त आहेत. किमती जर करायला गेला तर प्रत्येकाला शिवाची आराधना करावी लागली. प्रभू रामचंद्राला शिवाराधन करावं लागलं, लिंगाची पूजा करावी लागली, विरजा नावाची शिवदीक्षा घ्यावी लागली, श्रीकृष्णाला शांभवी नावाची दीक्षा घ्यावी लागली. लिंगाची आराधना केल्याशिवाय मुलबाळ झालं नाही. संत ज्ञानेश्वराला लिंगाची आराधना करावी लागली. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव, स्वर्गदयाची साळुंका समुद्र पाळी पिंड रेखा शेषासारखा वैसका जो आधार ती लोका लिंग देखिले देखिले मी त्रिभुवन विस्तारिले मेघाधारी स्नपन केले ओवाळिले रविदीपे आत्मनैवेद्य समर्पिले मग ब्रह्मानंदी मन रंगले आत्मलिंग ध्याइले ज्ञान देवे हृदयी. आणि म्हणून सांगितलं ज्ञानेश्वराला सुद्धा आत्मलिंगाची पूजा करावी लागली
आणि सिद्धेश्वराचं सान्निध्य गाठावं लागलं. निवृत्ती महाराजाला त्र्यंबकेश्वर सान्निध्य गाठावं लागलं. नामदेवाला ज्ञान प्राप्तीसाठी औंढा नागनाथ गाठावा लागला. आमच्या तुकाराम महाराजाला विश्वनाथ मंदिर गाठावं लागलं. एवढंच नाही तर आमच्या छत्रपती शिवाजीला स्वराज्य प्राप्ती करण्यासाठी रायरेश्वराची आराधना करावी लागली. एवढंच नाही तर आमच्या अहिल्याबाई होळकरला सुद्धा जीर्णोद्धार करायचा 12 ज्योतिर्लिंगाचा तर लिंग आराधना करावी लागली. त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीला सुद्धा वाराणसी मधल्या असलेल्या शिवाची आराधना करावी लागली. त्यावेळेस स्वराज्य मिळालं. आणि एवढंच नाही, इंटरनेटचा अधिपती बनायचं मुकेश अंबानीला जर पाहिजे असलं तर 71 कोटीच्या लिंगाची आराधना त्यांनी केली. पुरावेत आपल्याकडे. सगळ्यांचं अंतिम स्थान लिंगच आहे. वैष्णव संप्रदायात जाळलं तर गंगेवर 10व्याला पिंड करतात आणि इकडं दफन केलं म्हणजे पुरलं तर त्याच्यावर शिवलिंग पिंड ठेवतात. पिंड आणि ती पिंड. गंतव्य स्थान पिंड आहे. गावाची ती शिव आहे, जे शिव आहे. आणि म्हणून तू शिवभक्त आहेस देवा. हे पांडुरंगा, तू शिवभक्त आहेस. आणि एवढं असून तुझ्या ह्या प्रांगणामध्ये सगळेजण असणारी या ठिकाणी काय म्हणले, अपकीर्ती करतात माझ्या शिवाची, अद्वैतत्व बोलतात आणि तू ऐकून घेतोस. तुला शोभत का रे पांडुरंगा? आणि जे काही लोक निंदा करायले ती निंदा ऐकावी का रे? स्वतः शिवभक्त असून तू आणि निंदा का ऐकतोस? निंदेचं फळ तुला माहितीये काही? त्यास पांडुरंगानं पुन्हा एकदा मनमताकडे पाहिलं आणि परत कटेवर हात ठेवला. सांगितलं ते बी ज्ञान नाही का तुला? ऐक म्हणले देवा, निंदा एक पाप आहे आणि निंदा ऐकणं महापाप आहे. निंदा करणं बर का राजाभाऊ, सांगितलं नाही म्हणतात. हो, निंदा करणं पाप आहे आणि निंदा ऐकणं महापाप आहे. लक्षात ठेवा. काय झालं, एक राजा राज्य करत असताना त्या राज्यामध्ये एक ऋषी आले आणि त्या ऋषीनं आल्याच्या नंतर राजानं त्यांचं आदरातिथ्य केलं.
आणि आदरा तिथे केल्याच्या नंतर स्नानाला पाणी काढलं, स्नान केलं, संध्या केली आणि जे काही वांछित फलम वापनुती, जे काही त्यांची इच्छा आहे, कधीही आल्याच्या नंतर आतीत आला तुम्हाला काय जेवायचं असं विचारावं आणि ते जे म्हणतील तेच करावं. याजसाठी केला म्हणा नका शिवा विचारलं जातं. सद्गुरू येवत, संत येवत आणि त्यांना विचारलं जातं की बाबा रे काय घेणार, आणि ती त्यांची जी आवड असेल ती दिल्या जातं. तर ह्या राजानं त्या ऋषीला त्यांची पादपूजा केली आणि सांगितलं प्रभू सांगा काय इच्छा आहे, काय खाण्याची इच्छा आहे. त्यावेळेस आमच्या ऋषीने सांगितलं बाबा रे बाकीचे कोणते पदार्थ करायचे की नाही करायचे हे बघ तू, पण आज मला बासुंदी खायची. काय खायचंय? बासुंदी खायची म्हणले. तुमच्या तोंडाला पाणी येऊ नका. आणि बासुंदी खायची म्हणले आणि बासुंदी खायची म्हणल्यानंतर ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही. त्या माऊलीनं सोहळ्यात झाली, स्नान वगैरे केलं आणि लिंग पूजा करून स्वयंपाकाला लागली. माऊली स्वयंपाक केला. त्या बासुंदीचा वास येत होता, सुगंध येत होता, त्याचा रुचकरपणा, त्याचा चविष्टपणा आणि त्या घरामध्ये दरवळत होता. आणि असं असताना आमच्या ऋषीची पूजा झाली आणि पूजा झाल्याच्या नंतर ते पदार्थ असणारे समोर आणून ठेवले. पंचपक्वान्न म्हणा किंवा षड्रस अन्न म्हणा, बाकीचे ते समोर ठेवले. लिंगार्पित केलं आणि लिंगार्पित केल्याच्या नंतर घास घेणार एवढ्यात त्याच्यामध्ये असणारी एक लेंडी दिसली, उंदराची लेंडी दिसली. त्या ऋषीला लेंडी दिसल्याबरोबर त्या राजाला सांगितलं मूर्खा चांडाळा, तू याच्यासाठी मला जीव घातलंस का? तुला दिसत नाही का? तुला अक्कल नाही का? जा म्हणले 100 वर्ष रवरव नरकवास भोगशील. काय सांगितलं राजाला? 100 वर्ष 100 जन्म नरकवास भोगशील. त्यावेळेस राजानं डोळ्यातून अश्रुधारा गळायला सुरुवात केली. सांगितलंय प्रभू, हे देवा, मी तर या ठिकाणी सत्सद विवेक बुद्धीनं भक्ती करण्याचा प्रयत्न केला बर का, पण अनवधानाने कशी काय ही आतमध्ये घाण विष्ठा रूपानं, लेंडी रूपानं गेली हे का कळायला तयार नाही. देवा मला क्षमा कर बर का देवा. आणि म्हणून तो राजा डोळ्यातून अश्रुधारा गळायला लागलेला आहे. आणि अश्रुधारा गाळत असताना त्या ऋषीने सांगितलं माझ्यासमोर नाटक करतोस, रडतोस, मला विष्ठभक्षण करायला लावतोस चांडाळा, आणि मी दिलेला शाप तुला भोगावाच लागेल. त्यावेळेस त्याची पत्नी आली, सांगितलं प्रभू ही जे काही स्वयंपाक केलाय तर या राजानं नाही केला, या माझ्या पतीने नाही केला तर मी केलाय. तुम्ही शाप त्यांना द्यायला करणारी मी आहे. मला शाप भेटू देतो पण माझ्या पतीला देऊ नका बर का प्रभू. आणि म्हणून पत्नी पुढे गेली, रडायला लागली ती सुद्धा. आणि राजानं सांगितलं तुम्ही शाप दिलाय पण यामधून काहीतरी विमोचन होण्यासाठी मला उशाप द्या महाराज, उशाप द्या. त्यावेळेस राजानं सांगितलं एकच करावं लागेल. काय करावं लागेल म्हणले? तुला दुष्ट कर्म करावं लागेल, जेणेकरून लोक तुझी निंदा करतील असं दुष्ट कर्म करावं लागेल. ह्याने सांगितलं प्रभू कोणतं असं दुष्ट कर्म करू जेणेकरून पुन्हा माझं पाप होईल. ते म्हणले मला बाकीचं माहित नाही पण तुला दुष्ट कर्म करावं लागेल. जितकं तू दुष्ट कर्म जास्त करशील तितकं लोक तुझी निंदा करतील, आणि जितकी निंदा करतील
तेवढं तुझं पाप धुवून जाईल. आणि म्हणून राजाला सांगितल्याबरोबर ठीक आहे म्हणले प्रभू, काय हरकत नाही. जे ऋषी आलेले होते ते निघून गेले आणि निघून गेल्याच्या नंतर राजाने त्या ठिकाणी विचार केला काय करावं. समजायला तयार नाही. मनामध्ये विचार केला मदिरापान करावं का. विचार केला काही दिवसासाठी आपल्याला मदिरापान करायला हरकत नाही, पण पुन्हा लत लागून जाईल, ती सवय लागून जाईल, हॅबिट पडून जाईल. आणि म्हणून ती नको. मांसाहार भक्षण करावा का. मांसाहारामध्ये राजस आणि तामस अहंकार असतो, जास्त करून गुण भरलेला असतो आणि तो सत्वगुणाकडे पुन्हा येऊ देणार नाही. आणि म्हणून मांसाहारही नको. द्यूत खेळावं का. त्याने सांगितलं द्यूत खेळल्यामुळं खेळणाराही जिंकणाराही मरण पावला आणि हारणाऱ्यालाही दुःख भोगावं लागलं. द्यूत महाभारतामध्ये द्यूत खेळला गेला. जे जिंकले ते 100च्या 100 ठार झाले आणि जे हारले त्यांनाही 13 वर्ष वनवास भोगावा लागला. मग तेही नको म्हणले. मग म्हणले काय करावं. दुराचरण करावं का, व्याभिचार कर्म करावं का. त्यांनी सांगितलं नाही, त्याच्यामध्येही महापाप आहे, पाप कर्म होईल माझ्या हातून. विचार केला आणि भगवान शिवाची आराधना केली. सांगितलं देवा आता मी काय करू सांगा. ओम नमः शिवाय. देवाचं नामस्मरण केलं. समोर प्रभू उभे राहिले, शिव उभे राहिले. सांगितलं देवा मी काय करू सांगा. ह्या शापामधून विमोचन होण्यासाठी काय करू. त्यावेळेस शंकराने सांगितलं एक कर तू आता. कोणतंही दुराचरण बाकीचं करू नकोस. आपल्या गावाच्या बाहेर वेश्या आहेत. आपल्या गावाच्या बाहेर वेश्या आहेत. त्यांना बोलून घे आणि बोलून घेऊन रथामध्ये त्यांना घेऊन नगर प्रदक्षिणा कर. ठीक आहे म्हणले प्रभू काही हरकत नाही. दूत पाठवले, वेशांना बोलून घेतलं तिथल्या. त्यांना सांगितलं तुम्ही नटून थटून यायचं आणि मी ज्या रथामध्ये बसले त्या दोन्ही बाजूने दोघी जणीनं बसायचं. हावभाव करायचे, तिथं नटीसोंग दाखवायचं. कुठवर वेशीच्या दरवाजापर्यंत. ठीक आहे म्हणले राजेसाहेब काय हरकत नाही. आणि मग त्या दोन वेश्या आणि नटून आल्या महाराज. आणि नटून आल्याच्या नंतर दोघीकडून दोघी जरी बसलेल्या राजाच्या अंगावर हात काय टाकलेला, हसायल्यात काय, खिदळायल्यात काय, वेगवेगळे हावभाव करायल्यात काय. आणि तो रथ चालवणारा सारथी पुढं रथ चालवायला लागलेला राजा बसलेला मधामध्ये आणि गल्लीनं रथ चाललेला आहे. आणि मग आमच्या पाटलांनी पाहिलं, मनामध्ये विचार केला अरे 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 राजाची बुद्धी भ्रष्ट झाली बर का. सज्जन असणारा राजा जो दररोज शिवार्चन करायचा त्याच असणार तप संपलं, काही पुण्य संपलं वाटतंय आणि दुराचरण करायला. आणि त्यावेळेस पुढे गेला रथ आमचा. पुढे असणारा राजा भाऊ
आमचे बसलेले होते, त्यांनी पाहिलं, अरे अरे म्हणले काय चांडाळ आहे म्हणले. आणि आता सगळ्या जगाला दाखवायला की काय व्याभिचार कर्म करण्याचं. आणि अशा पद्धतीनं प्रत्येक दारोदारचं मनुष्य आणि महिला मंडळ जे काय आहे, स्त्री मंडळ, त्यांनी राजाकडे बघायचं आणि चकचकाव कोणी कोणी करायचा आणि नाव बोट ठेवायचे महाराज. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 29 दिवस संपले. आणि 29 दिवस संपल्याच्या नंतर शेवटी 30वा दिवस राहिला. आणि 30वा दिवस उजाडला, दूत पाठवला. आमच्या वेश्या नटून थटून आल्या. नटण्याचं काही तुम्हाला सांगायचं काम नाही बघा. काय काय करतात ते फेशियल अमुक टमुक आमचे इंदोरीकर महाराज सांगत असतात महिला मंडळाला. किती किलो लागतंय पावडर, किती किलो स्नो, किती किलो. आता स्नो तर राहिलाच नाही, पण ती बसून लावली का फिरून लावली ते पाटील सांगते ना आमचे काय. ती बी आहे त्यांना लावायला. आणि अशा पद्धतीची लावण्याची पद्धती आहे. आणि त्यांच्या शिरमुकुट, ज्या काही जटा आहेत, जे काही केस आहेत बांधण्याचे कसे, ते आमचा इंदुरीकर सांगतो. वक्तव्य करायची जरूरत नाही. त्या पद्धतीने त्या वेशांनी आणि आपलं नटल्या आणि राजाच्या बाजूने येऊन बसल्या. रथ चालला. परत प्रत्येक जण नाव बोट ठेवायला. लेकरं नाव ठेवतात, मुली नाव ठेवतात, सुना नाव ठेवतात, सासूबाई नाव ठेवतात, म्हातारे लोक नाव ठेवायला लागलेत राजाला. आणि असं करत 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 वेशीच्या जवळ 30व्या दिवशी राजा आला. आणि राजा आल्याच्या नंतर वेशी जवळ एका सत्पुरुषाचं घर होतं महाराज. संत माणूस होता आणि त्याचं घर होतं. 29 दिवस असणार त्या संताच्या पत्नीनं, त्या विद्वान माणसाच्या पत्नीनं हा राजा वेशांना घेऊन त्या चाललेला हे पाहिलेलं नव्हतं. पण अचानक 30वा दिवस उजाडला आणि शेवट परिक्रमा त्याची राहिलेली होती, थोडीशी राहिलेली. त्या परिक्रमेमध्ये या माऊलीनं पाहिलं, संताच्या पत्नीनं, विद्वानाच्या पत्नीनं, आणि सांगितलं, ओ धनी, ओ मालक, इकडे या, इकडे या. बघा ना, हा राजा बुद्धिभ्रष्ट झाला. राजा व्याभिचार कर्म करायला, राजा दुराचरण करायला राजा. आणि म्हणून त्याच्या पत्नीनं सांगितलं. आणि त्या संतानं उठले जाग्यावरून. तो विद्वान पंडित जो माणूस होता वेशीच्या जवळ, त्याने उठला आणि दारात येऊन पाहिलं. आणि दारात येऊन त्या राजाकडे पाहिलं, त्या वेशाकडे पाहिलं दोघी. आणि कपाळावर हात मारून घेतला. सांगितलं, चांडाळणी का दाखवलंस म्हणले मला, का दाखवलंस. तिने सांगितलं, बघा किती मूर्ख आहे राजा. आणि हा दुराचरण करायला. सांगितलं, जे काही आतापर्यंत पाप होतं त्याचं धुवून गेलेलं होतं 30 दिवसामध्ये. आणि 3 टोपले असणार पाप राहिलं होतं त्याचं. किती? 3 टोपले. त्याच्यातलं एक तुझ्या टोपल्या माथी आहे पाप, आणि 2 टोपले माझ्या माथी बसले बरं का. शिवा आणि मग त्या ठिकाणी सांगितलं की बाबा रे, तुला एक टोपलं भेटलं पापाचं, पण नुसतं मी ऐकल्यामुळं तुझं आणि इथपर्यंत आलो म्हणून दुप्पट पाप मला मिळालं. हे महापाप आहे. आणि तसं पांडुरंगा, शिवनिंदा काय कशी सांगितलं बाबा रे, की मग शिवनिंदा काय ऐकायला. पाप निंदा केलेल्याचं फळ वेगळं, पण निंदा ऐकल्याचं चौपट पाप आहे महाराज. आणि हेही तुला समजायला तयार नाही. तू ज्ञानी असून, तू विद्वान असून, तू एक देवता स्वरूप असून
पण सज्जनो, खरी गोष्ट आहे ती, द मॅन इज मिस्टिक ऑफ स्टॅच्यू. मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. पण तरी ज्ञानी, त्या ज्ञानाचा केव्हा अंत होतो? रावण एवढा परमशिव भक्त होता आणि एवढा ज्ञानी होता महाराज, पण पाऊल वाकडा पडला आणि अंत झाला, हे लक्षात ठेवायचं. ज्ञानाचं सुद्धा तसंच आहे. ज्याचा पाऊल वाकडा पडला तो त्या पदावरून ढासळणार. जो विद्वान असेल तो त्याचही त्याच पद्धतीने तो ढासळणार. परमशिव भक्त असलेल्या रावणानं गलती केली, ढासळला, अंत पावला. तिथं न्याय वेगवेगळा नाही, न्याय न्यायच आहे महाराज. आणि म्हणून सांगितलं, द जस्टिस इज इक्वल टू ऑल. न्याय हा सर्वांसाठी सारखा आहे. म्हणून ज्याने जसं कर्म केलं तसं त्याला फळ दिल्या जाणारच. आणि म्हणून पांडुरंगा, हे पंढरीराया, तू शिवनिंदा का ऐकायला? मग त्यावेळेस पांडुरंगानं पुन्हा मौन धारण केलं महाराज. मौन धारण केलं त्यावेळेस तिसऱ्या चरणात सांगितलं, झालासी गर्विष्ठ ऐसे भासे मजस्पष्ट. आणि ज्यावेळेस मनुष्य गर्विष्ठ होतो, सांगितलं पांडुरंगा मला वाटायला तूही गर्विष्ठ झालास.
ज्यावेळेस गर्वानं मनुष्य फुगतो त्यावेळेस तो मौन होतो. असा कोण मौन झाला होता? भीम. भीम मौन झाला होता, पण त्याचा गर्व हनुमंतानं संपविला. गर्वानं किंवा एखादा श्रीमंत माणूस असू द्या महाराज, तो कोणाला बोलतो का रस्त्यानं? तो त्याच्या डवलात चालतो, तो त्याच्या अहंकारामध्ये चालतो. आमच्या राजाभाऊ सारखं नाव राजा आहे, पंढरी राया. सांगायचं तात्पर्य त्या ठिकाणी डामडौल जो आहे तो अहंकाराचा आहे. कोणाला रूपाचा गर्व आहे, कोणाला ज्ञानाचा गर्व आहे, कोणाला आपल्या गायनाचा गर्व आहे, कोणाला वाचण्याचा गर्व आहे. बऱ्याचशा प्रकारचे अभिमान आहेत महाराज. पण पांडुरंगा खरं सांग, ह्याच्यामध्ये तुला अभिमान झाला का? त्याच्यामुळे तू असणार त्या लोकांना बोलत नाहीस का? अरे तुला काय म्हणून समजून सांगाव रे? अरे लिंग पुराणात तूच म्हणलास विष्णू रूपामध्ये आद्य प्रभृती शृणुष्वम, आद्य प्रभृती शृणुत्वम, भ्रमन्तु मम घोषणा. आद्य प्रभृती शृणुत्वम, भ्रमन्ति मम घोषणा. सुव्रत दुर्विनीतो वा शिव भक्त प्रभुर्मम. सांगितलं लिंग पुराणामध्ये विष्णू उवाच. स्वतः विष्णूनं सांगितलं की हे लोक हो, हे जन हो, माझं ऐका, माझं ऐका आणि जगाला डांगोरा पिटून सांगा. अद्य प्रवृत्ती शृणुत्वम, भ्रमन्तु भ्रमण करा, मम घोषणा माझी घोषणा सांगा. सुव्रत दुर्विनीतो वा, तो सदाचारी असो किंवा दुराचारी असो, शिव भक्त प्रभुर्मम, आणि शिवभक्त हा माझा ईश्वर आहे. शिवभक्त हा माझा ईश्वर आहे. तुम्ही जगाला ठणकावून सांगा, डांगोरा पिटून सांगा, तूच विष्णू रूपामध्ये मानला देवा, हे पांडुरंगा. आणि म्हणून पंढरीनाथाला सांगितलं, आणि इथं तू अभिमान धरायला का? मला हेच वाटतं की तुला अभिमानच झाला म्हणावं काहीतरी. हे सगळं जग तुझं नाव घेऊन ओरडायला म्हणून भक्ती करायला म्हणून तुझी. पण हे बरोबर नाही बर का, लक्षात ठेव देवा. जर याच्यातून तुला पार पडायचं असलं या अभिमानातून, तर सावध हो, जागा हो आणि भजन कर. शंकर ऐक पंढरीच्या राया, मौन धरिशी तुकावाया. स्वये शिवभक्त तू अससी, शिव निंदा काय कशी. तू ही झालासी गर्विष्ठ, ऐसे भासे मद स्पष्ट. आणि अभंग सोडत असताना 3 चरणापर्यंत सोडवला. इकडे आमच्या माऊलीला तगमग झालेली की आता तरी पंढरीनाथ बोलल, पुन्हा तरी बोलल. प्रश्नांचा भडीमार सांगितला, का मौनच देवा?
दुसरी गोष्ट सांगितली तू शिवभक्त आहेस देवा. तिसरं सांगितलं तू निंदा काय करायला देवा. चौथ्या वेळेस सांगितलं तू गर्व का करायला देवा. आणि शेवटी मौन रूप धारण केलेला पंढरीनाथ, त्या पंढरीनाथानं काही बोलायला तयार नाही म्हणा. त्यावेळेस आमच्या पंढररायाच्या जवळ गेले मनमत माऊली आमचे आणि हळूच सांगितलं बाबाचा चौथ्या चरणामध्ये सांगितलं. हरवून टाकतो गर्व. तुझी असणारी श्रीमंती, तुझा असणारा राजा पण, तुझा असणारा नाथ पण पंढरीनाथ. कारण का पदवी ज्यावेळेस प्राप्त होते त्यावेळेस दुःख जास्त असतं महाराज. जी काही पदवी तुम्हाला प्राप्त होईल बघा, आपल्यासारख्या माणसाला दुःख कमी आहे, पण एखादा मंत्री झाला तर त्या मंत्र्याला सगळीकडे फिरून 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 सगळ्याचेच काम बघत चालायला लागतंय. तो व्याप. मुख्यमंत्री झाला तो व्याप, आणि प्रधानमंत्री झालं तर जास्तच व्याप. आता हे तरी आपल्या जगामधलं आहे. इकडं ज्ञानवान बनलं, ते संत बनलं परेशानी, सद्गुरु बनलं परेशानी, जगद्गुरु बनलं परेशानी, आणि मग सगळ्यांचा राजा बनलं तर मग कमी परेशानी असेल का? सगळ्याचा राजा बनायचं म्हणजे सोपं नाही. आणि तेवढ्यामध्ये जर राजापणानं जर प्रजेचा लेकराप्रमाणे प्रतिपाळ करून त्यांना जर चांगली शिकवण देण्याचा प्रयत्न केला तर तो राजा. नाहीतर मग राजा एकीकडे आणि प्रजा एकीकडे, सगळा दुराचार, सगळा अनाचार, आणि हा जर त्याच्या नगरीमध्ये असेल तर राजा पदभ्रष्ट होतो, हे लक्षात ठेवायचं. राजा पदभ्रष्ट होतो, राजाचा अंत होतो. आणि म्हणून देवा, हे पांडुरंगा, हे पंढरराया, आणि आता तरी शिवभजन कर.
आता तरी तू शिवभजन कर, कारण का ह्या शिवभजनामध्ये सर्व सार आहे महाराज. सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे, घेई घेई वाचे. सुधा म्हणजे अमृत, आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, चांगला आहे, गोड आहे. आणि हे घे बाबा तू. आणि हे जर नाही घेतलं तर तुला पदभ्रष्ट झाल्याशिवाय जमायचं नाही बरं का. तू पदभ्रष्ट होशील, पदभ्रष्ट होशील. तुला अवतार संपवावा लागेल हा. आणि म्हणून त्या पंढरीरायाला आमच्या माऊलीनं सांगितलं की तू नामस्मरण कर. आणि आता नामस्मरण करण्याला सुद्धा वेळ कमी राहिलेला आहे, वेळ कमी राहिलेला आहे. कारण का हे आयुष्य असणार पळत चाललेलं आहे. सगळे थांबतील पण वेळ थांबत नाही, सगळे थांबतील पण काळ थांबत नाही, सगळे थांबतील पण वय थांबत नाही, होत राहत. आणि म्हणून आमच्या लोकांना वय जरी थांबत नसलं तरी पण लोक असणारे आमचे वाढदिवस साजरा करतात. वाढदिवस म्हणतात, वाढदिवस. कशाचा वाढदिवस? एक एक घडतोय. आणि म्हणून पांडुरंगा तू सावध व्हावं, शिवनाम स्मरण करावं. हे जर तुला पद प्राप्त करायचं असेल तर थोडा अवधी राहिलेला आहे. हे शेवटच्या चरणी
सांगितलं पंढरीराया आता मात्र वेळ दौडू नको आणि वेळेच्या अगोदर जाग व्हा, सावध व्हा. आपण कोण आहोत याचा विचार करावा. सावध होई सावध होई म्हणून सावध होय हा नरजन्म असणारा जळावरील तरंग आहे, पाण्याचा बुडबुडा आहे. केव्हा फुटेल काही सांगता येणार नाही, केव्हा संपेल केव्हा सांगता येत नाही. आणि म्हणून जागा हो पंढरीराया आणि ह्या लोकांना आटप, निंदा करण्यापासून आटप, त्यांना समजून सांग, त्यांना सद्बुद्धी दे आणि तूही शिवभजन कर आणि तुझ्या जीवाचा उद्धार करून घे बर का पंढरीराया. अशा प्रकारचा आमच्या मनमत माऊलीनं त्या पंढरपूर मध्ये जाऊन त्या हरी महापुरामध्ये, हरिभक्तीच्या महापुरामध्ये जाऊन असणारी गर्जना केली आणि गर्जना केल्याच्या नंतर बऱ्याचशा असणाऱ्या संत मंडळीवर त्याचा प्रभाव पडला आणि प्रभाव पडल्याच्या कारणानं तिथलच्या लोकांनी आमच्या मनमथाचं तिथं सान्निध्य ठेवलं, मंदिर आजही स्थापन केलेलं तिथं पंढरपूर मध्ये. मनमथ स्वामीचं मंदिर त्याच्यामुळे झालं की बाबा रे कमीत कमी समजून सांगायला की भक्ती कशी असते. भक्ती टोचून बोलण्याची नसावी, भक्ती निंदा करण्याची नसावी, कोणाचा उपहास करण्याची नसावी, कोणाला कमी लेखण्याची नसावी. पण महाराज आमच्या जवळ विद्वत्ता आली म्हणून बरेचसे लोक दुसऱ्याला हलकट समजायला लागतात, नीच समजायला लागतात. पण लक्षात ठेवा ज्ञानी केव्हा म्हटलं जातं, विद्वान केव्हा म्हटलं जातं, त्याच्या नजरेमध्ये शिव भरलेला आहे. जे जे दिसे दृष्टी पुढे ते ते अवघे शिवरूप गाढे. ज्याच्या नजरेमध्ये सर्वत्र शिव भरलेला आहे, जो सगळ्यांना शिव समजतो तोच खरा ज्ञानी, तोच खरा विद्वान मानावा लागल. आणि त्यांनी सुद्धा विचार करायचा आणि या ठिकाणी आपला उद्धार करण्यासाठी शिवभक्ती करून घ्यायची आणि शिवभक्ती करून आपलं जीवन साफल्य करायचं. तशाच पद्धतीनं या असलेला जो काही उपक्रम आहे आमचा, हा जो काही आमचा उपक्रम आहे, या उपक्रमाच्या द्वारे मी या शिवकुमार स्वामी नळेगावकर यांचं आभार मानतो. तसंच आमच्या कमलताई शिवकुमार स्वामी नळेगावकर त्यांच्या धर्मपत्नी त्यांचं या ठिकाणी आभार, कारण का त्यांनी या ठिकाणी अध्यक्षपद भूषवलेलं आहे, संचालक पद भूषवलेलं आहे. तसंच आमच्या त्या सायलीताई शिवकुमार स्वामी नळेगावकर यांनी त्या या ठिकाणी तंत्र सहाय्य केलेलं आहे. जे काही आमचं लाईव्ह आहे या तिघांचेही मी आभार मानून या सर्व जणांना, जी काही श्रोते मंडळी असेल, प्रेक्षक मंडळी असेल, यांना भगवान शिव शिव सान्निध्य देवो अशा प्रकारची मंगलमय कामना करून या ठिकाणी माझी सेवा समर्पित करतो. गुरुराज